तुम्ही जर घरगुती गॅस सिलेंडर वापरत असाल तर हा व्हिडिओ प्रत्येकासाठीच महत्त्वपूर्ण असणार आहे. नमस्कार, स्वागत आहे तुमचं लॉजिकल जी के मराठी या यूट्यूब चॅनलवर. आता घरगुती गॅस सिलेंडर मिळवण्यासाठी सुद्धा KYC बंधनकारक करण्यात आलेली आहे. KYC अपडेट आपण सविस्तर जाणून घेऊ. तत्पूर्वी चॅनलवर नवीन असाल आणि चॅनलला अजून सबस्क्राईब नसेल केलं तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करत चला, म्हणजे अशाच नवनवीन अपडेट्स तुमच्यापर्यंत सगळ्यात आधी पोहोचतील. घरगुती गॅस सिलेंडरसाठी KYC बंधनकारक करण्यात आलेली आहे. ज्या व्यक्तीच्या नावानं गॅस सिलेंडरचं कनेक्शन असेल त्यांच्याच नावाने KYC होणार आहे. इराण-इस्रायल युद्धामुळे गॅस सिलेंडरचा भाव वाढलेला आहे. 60 रुपयानं सिलेंडर वाढलेला आहे. त्याचप्रमाणे सिलेंडर मिळणंसुद्धा कठीण झालेलं आहे. KYC केली तरच घरगुती गॅस सिलेंडर मिळणार आहे. ज्या व्यक्तीच्या नावानं गॅस कनेक्शन असेल त्याच व्यक्तीला ऑफिसमध्ये जाऊन KYC करून घ्यायची आहे. त्यासाठी कोणते कोणते डॉक्युमेंट लागणार आहे ते सुद्धा आपण इथे पुढे बघणार आहोत. युद्ध इराण आणि इस्रायलमध्ये सुरू आहे आणि गॅसचा तुटवडा आपल्या भारतामध्ये आपल्या स्वयंपाकघरामध्ये पोहोचलेला आहे. ज्या गोरगरीब बहिणी आहेत, ज्या गोरगरीब नागरिक आहेत त्यांच्यासाठी ही महागाई वाढलेली असते. पुढे बघू. आधार कार्ड आणि गॅस कनेक्शनचं पुस्तक हे KYCसाठी लागणार आहे. ज्या व्यक्तीच्या नावाने गॅस कनेक्शन असेल त्यांचंच आधार कार्ड आपल्याला इथे घेऊन जायचं आहे आणि गॅस कनेक्शनचं पुस्तक शेजारच्याच आपल्या ऑफिसमध्ये जायचं आहे. तिथे KYC करून घ्यायची आहे. जर तुम्ही KYC नाही केली तर तुम्हाला सिलेंडर मिळणार नाही. लाडकी बहीण योजनेची KYC जशी बंधनकारक होती, ज्यांनी KYC केली नाही त्यांना आता हप्ता बंद झालेला आहे, त्याचप्रमाणे ही सुद्धा KYC करणं अतिशय महत्त्वपूर्ण आहे. गॅस सिलेंडरची जर KYC तुम्ही केली नाही तर तुम्हाला पुढे सिलेंडर मिळण्याची शक्यता खूप कमी आहे. त्यासाठी सगळ्या बहिणींनी आणि भावांनी जायचं आहे आणि तिथे जाऊन आपली KYC करून घ्यायची आहे. खूप बहिणी सोशल मीडिया कमी बघतात, न्यूज चॅनल कमी बघतात, त्यांच्यापर्यंत ही माहिती पोचत नाही. म्हणूनच आपण आजचा हा व्हिडिओ घेतलेला आहे. हा व्हिडिओ बनवण्याचं कारण म्हणजे खूप बहिणींना माहितीही नसते आणि ही लेटेस्ट अपडेट आहे. सगळ्या बहिणींपर्यंत तुम्हाला शेअर करायची आहे, कारण गॅस कनेक्शन जर नसलं तर स्वयंपाकघरात खूप मोठा प्रॉब्लेम होतो, हे गृहिणीलाच माहीत आहे. एका सिलेंडरवर जर 60 रुपये वाढले तर आपल्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. त्याचप्रमाणे बहिणींनो, गॅस वितरणासाठी OTP प्रणाली अनिवार्य केलेली आहे. म्हणजे जर तुम्ही गॅसचा नंबर लावलेला असेल आणि तुम्हाला गॅस मिळाला, मग जो गॅस सिलेंडरवाला येतो त्याच्यापासून जेव्हा आपण सिलेंडर घेतो तेव्हा आपल्या मोबाईलवर एक OTP येणार आहे. हा OTP सांगितल्यावरच आपल्याला गॅस सिलेंडर मिळणार आहे. म्हणून इथे OTP प्रणाली बंधनकारक करण्यात आलेली आहे. म्हणून गॅस सिलेंडरच्या ऑफिसमध्ये जाऊन आपल्याला आपला नंबर द्यायचा आहे. म्हणजे जो मोबाईल नंबर आपला व्यवस्थित आहे त्यावर OTP येऊ शकतो असाच नंबर तिथे द्यायचा आहे. OTP जर आला नाही तर आपल्याला गॅस सिलेंडर मिळणार नाही. त्याचप्रमाणे गॅस सिलेंडरच्या बुकिंगमधील अंतर 21 दिवसांवरून 25 दिवस करण्यात आलेलं आहे. म्हणजे आधी 21 दिवसाच्या नंतर आपल्याला गॅस सिलेंडर मिळायचा. म्हणजे आज जर आपण गॅस सिलेंडर घेतला तर 21 दिवसानंतर आपल्याला दुसरा गॅस सिलेंडर मिळायचा. परंतु आता तसं नाही. 2 गॅस सिलेंडरवरचं बुकिंगचं जे अंतर आहे ते 25 दिवस करण्यात आलेलं आहे. आज जर आपण एक गॅस सिलेंडर घेतला तर 25 दिवसांनीच आपल्याला दुसरं गॅस सिलेंडर मिळणार आहे. त्याचप्रमाणे व्यावसायिकांसाठी खूप कठीण झालेलं आहे. घरगुती लोकांसाठी तरी गॅस मिळणार आहे, परंतु जे हॉटेल, कॅटरेस आणि जे छोटे छोट्या कॅन्टीन्स असतात त्यांना गॅस सिलेंडर मिळणं खूप कठीण झालेलं आहे आणि असा सरकारचा आदेश आहे. इराण आणि इस्रायलचं जे युद्ध आहे त्याचा परिणाम आपल्या गॅस सिलेंडरवर झालेला आहे. त्याचप्रमाणे पेट्रोल, तेलसुद्धा इथे महाग होणार आहे. मैत्रिणींनो, आजचा हा व्हिडिओ सगळ्या बहिणींपर्यंत शेअर करा, कारण त्यांना अजूनही माहीत नसेल तर KYC त्यांची करायची असेल, म्हणून त्या पटपट KYC करतील आणि त्यांना गॅस सिलेंडर मिळणं सोपं जाईल. सगळ्या बहिणी भावांपर्यंत जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करा, कारण काही भावांच्या नावावरसुद्धा घरगुती गॅस कनेक्शन आहे, त्यांनासुद्धा इथे KYC करून घ्यायची आहे. आपला वेळातला वेळ काढून गॅस सिलेंडरच्या ऑफिसमध्ये जाऊन KYC करून घ्या आणि KYC केल्यानंतर तुम्हाला गॅस सिलेंडर मिळणं सोपं होईल. ही होती अतिशय महत्त्वपूर्ण अपडेट. अशाच नवीन नवीन अपडेट्स बघण्यासाठी आपल्या चॅनलला पटकन सबस्क्राईब करा. व्हिडिओला लाईक देखील करत चला. पुन्हा भेटू अशीच एक नवीन अपडेट घेऊन. तोपर्यंत धन्यवाद.